तुझे का नेगा फळ सार मूळ जाणोनी विश्वंभरा शरणागत भूत जात बंदोनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जात बंदोनी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ते उदारा सोपान देवा ते उधारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ती उधारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अजत्रया जननी देवाची अपदाम परतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महिम्न पारन्ते परमविदिशो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादिनामवपि तद्वसन्नास्त्वि गिरः अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृणन् अवापेशं स्तोत्रहर निरपवाद परिकरः शरदिन्दु समाकारे परब्रह्मा स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकमाजा पायावरी मस्तक माझा मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या 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 मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या
त्याचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मुक्त कैवल्य तेजुनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ रुद्रामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आदी करून सकल संत महात्म्यांना वंदन करून कैलासवासी वाळोबा पाटील कारभारी वाजे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून आजच्या चिंतन सेवेसाठी निवडलेला जो काही अभंग आहे तो जगद्गुरु श्री तुकोबरायाच्या गाथ्यातील आहे आणि महाराज या अभंगामधून तुम्हाला आम्हाला जो जीव म्हणून जन्माला आलाय मनुष्य म्हणून जन्माला आलाय ज्याला नरदेह प्राप्त झालाय त्या नरदेह प्राप्त झालेल्या माणसाला महाराज उपदेश करतात की महाराज उपदेश करत असताना असं म्हणतात आईसे काहो न करा काही असं जीवनामध्ये काहीतरी कर्म करा की त्याचा पुढे नाश होणार नाही अभंगावरती काही एक चिंतन करण्यापूर्वी आपण काय निमित्त या ठिकाणी जमलोय सगळ्यांना ज्ञात आहे कैलासवासी वाळोबा पाटील कारभारी वाजे काकांना इह लोकाची यात्रा सोडून निज धामाला जाऊन आपल्यामधून जवळपास बाबा 1 वर्ष पूर्ण झालंय आणि 1 वर्ष पूर्ण होत असताना खऱ्या अर्थाने हा वाजे परिवार वडिलांना विसरला नाही वडील नावाचं पात्र फार जगामध्ये पवित्र आहेत आपण नेहमी खऱ्या अर्थाने ऐकत असतो आईचं वर्णन आपण ऐकतो तसं बापाचं सुद्धा वर्णन आपल्या जीवनामध्ये आहेत ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा तद्व ज्याच्या जीवनातून बाप नावाचं छत्र हरपलंय त्याला बापाची किंमत विचारा ज्यावेळेला बाप नावाची चादर आयुष्यातून निघून जाते ना प्रत्येक सकाळ भविष्याची जाणीव करून देते ज्या दारातोंडी बापाची चप्पल येते असं घर भरल्यासारखं वाटतं आणि बाप ज्या दिवशी घरातून निघून जातो ना त्या दिवशी घर स्मशान वाटत असते बाप जीवनामध्ये फार पवित्र आहे या वाजे परिवारामधील खऱ्या अर्थाने त्यांच्या पश्चामध्ये संबंध त्यांचा वाजे परिवार कारभारी तुकाराम पाटील वाजे वडील आहेत आणि गंगा भागीरथी विमल वाळोबा वाजे पत्नी आहेत दीपालीताई वाजे सून आहेत साईल आणि करण नातू आहेत ज्योती दत्तू जाधव मुलगी आहेत आणि आमचे ज्ञानेश्वर भाऊ वाळोबा वाजे मुलगा आहेत आणि लहानुबाई कारभारी वाजे खऱ्या अर्थाने आई आहेत वाजे परिवार आणि अर्चना पोपट सोनवणे आणि वर्षा मच्छिंद्र सिरसाट या मुली आहेत आज 1 वर्ष पूर्ण झालंय आणि 1 वर्ष पूर्ण होत असताना खऱ्या अर्थाने हा वाजे परिवार वडिलांना विसरायला तयार नाही आम्ही कित्येक लोक पाहतो स्मशानामध्ये जातोय आपण काही लोकांची मौत झाल्याच्या नंतर दावे करायला सुद्धा कोणी राहत नाही काही लोकांचे 10वे होतात तर 13वे होत नाही काही लोकांचे 13वे होतात तर श्राद्ध होत नाही काही लोकांचे पाहिले महाराज महिने सुद्धा होत नाही महिने खऱ्या अर्थाने या वाजे परिवारामधील वडिला नावाचं छत्र हरपलंय आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने आज आपण सर्वजण उपस्थित आहोत मृदंग वाजवण्यासाठी आमचे सोमनाथजी महाराज बोराडे येवला तालुक्यातील मृदंग वादक छान आहे आणि आमचे दिनेशजी महाराज मोजाड त्यांचे पट्ट शिष्य आहेत आमचे सोमनाथ महाराज त्यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती आहेत नांदगाव तालुक्यातील भजन वैभव भजन भीष्म म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते आमचे हरिभक्तीपरायण आळंदीमध्ये आम्ही सोबत होतो आमचे जिवलग मित्र हृदय अभिन्न हरिभक्तीपरायण श्रावणजी महाराज बनाळे त्यांची सुद्धा उपस्थिती आहेत त्यांच्या पाठीमागे ज्यांनी चाल गायली ते आपल्या निफाड तालुक्यातील मरळगुई गावातील चांगलं गोड व्यक्तिमत्व आमचे मित्रच आहेत आमचे गोरक्षनाथ बाबा त्यांचीही उपस्थिती आहेत येवला तालुक्यातील वारकरी संप्रदायाची घराण्याची परंपरा काही ठराविक आहे त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण जालिंदर महाराज भोळीज त्यांचे चिरंजीव आमच्याकडे आम्ही सगळे सोबत होतो आळंदीला एकाच रूममध्ये राहायचो आमचे हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज भोळीज सुंदर गातात बी आणि सुंदर आता कीर्तन सेवा देखील त्यांनी चांगल्या चालू केल्या आणि चांगलं त्या ठिकाणी बुजुर्ग व्यक्तिमत्व आहेत म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो नाही का आणि गावातील संबंध आपल्या या वडगाव गावातील सर्व भजनी मंडळ आहे त्यांचे चरण कमलावरती वंदन करतो आणि आमचा आवाज या धावपळीच्या काळामध्ये व्यवस्थित नसतो तरी पण फिल्टर करण्याचं जे काम करतायत खऱ्या अर्थाने शंकरदादा आणि विष्णुपंत महाराज तुम्हाला धन्यवाद देतो बरं का शंकर भाऊ विष्णुपंत महाराज तुमच्यापेक्षा जास्तच अपडेट आहे
काय संपर्कात राहते चर्चेमध्ये. कुठं कीर्तन असं साऊंड कोणाचं असो पण गायक वादक कोण आहे ते अगोदर कीर्तनकारापेक्षा त्यांना माहीत असतं. म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आमचे विनेकरी बाबासुद्धा आहेत. वारकरी संप्रदायामध्ये कशी परंपरा असावी तर महाबांनी दाखवून दिलं की विना पॅन्टवरती घेऊ नये असं त्यांनी दाखवून दिलं की विनासुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. आमचे हरिभक्ती पारायण आमचे पितृतुल्य रंगनाथ बाबा त्यांची उपस्थिती आहेत. आणि खऱ्या अर्थाने मी आप्तेष्ट नातेवाईक या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्यासमोर जे चित्रीकरण चाललेलं आहे माझा कीर्तनकार हा यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलचे सर्व आमचे जिवलग मित्र हृदय अभिन्न हरिभक्ती पारायण आमचे उमेशजी दादा भुसारे म्हणून त्यांनासुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. आणि आज श्राद्ध आहेत. श्राद्ध त्याला म्हणतात की दादा अतिश्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. पिंडदान हा विधी परंपरेनं आपल्या घरामध्ये आपल्या वैदिक धर्मामध्ये चालत आलेला आहे. बरोबर आहे का नाही. वैदिक धर्मामध्ये जर हा विधी चालत आलेला असेल तर मायबाप आपण सुद्धा हा विधी केला पाहिजे. बरेच लोक महाराजाच्या गळ्यात माळ नाही, आळंदी पंढरीची वारी नाही, गळ्याला टिळा नाही, चौकामध्ये बसतात आणि लोक म्हणतात कशाचं श्राद्ध कशाचं काय रे, त्यांचा चाललाय टाइमपास. वारकरी संप्रदायाची परंपरा आणि वैदिक धर्माची परंपरा जर टाइमपास वाटत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या तोंडामध्ये किडे पडल्याशिवाय राहणार नाही. हो, तुका म्हणतात त्याच्या तोंडावर. आणि तो माणूस कधी स्वर्गात जात नसतो, नरकात सडत पडत असतो. जो आपल्या वैदिक धर्म परंपरेला देवाला देशाला धर्माला जो माणूस मानत नसेल त्या माणसाकडे शास्त्र म्हणतं त्याच्याकडे कानाडोळा करून सुद्धा पाहू नका. वैदिक धर्माची परंपरा फार पवित्र आहे आणि त्या परंपरे आपण खऱ्या अर्थाने परंपरेमध्ये आपण आहोत. तुकाराम महाराज म्हणतात बाबा अनेकांनी श्राद्ध केलं, जगाचा मालक प्रभू रामराया त्यांनी सुद्धा महाराज बापाचं श्राद्ध घातलंय ना. ज्याने विश्व निर्माण केलं, महर्षी देवांना संस्थापित केलंय, 21 स्वर्गाचा तो आधार माझा प्रभू रामराया जर बनला असेल तर त्यांनी सुद्धा श्राद्ध घातलंय. नाथ महाराजांनी घातलं. आणि खऱ्या अर्थाने माझ्या तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात बाबा पिंडदान हा विधी फार पवित्र आहे. तुम्हीच करता असं नाही, आम्ही सुद्धा करतो. पण मी जो तुम्ही गयेला जाऊन पिंड घालता तसं मी नाही घातलं. पण गयेला जाऊन पिंडदान करावं लागतं ना. वडिलांच्या नावानं पिंडदान गायला करावं लागतं, मातृ गायला गेल्यानंतर आईच्या नावानं पिंडदान करावं लागतं. आणि करत असताना तुकाराम महाराज म्हणतात मी सुद्धा केलंय. हो, पण तुम्ही जसा देहरूपी पिंड त्या ठिकाणी तुम्ही जसा भाताचा पिंड मांडता तसा मी नाही मांडला. तुकाराम महाराज म्हणतात देहरूपी पिंड मी माझ्या विष्णू परमात्म्याच्या चरण कमलावरती व्हायला दिला आपोलिया करी, दिला आपोलिया करी, दिला आपोलिया करी. पिंड पदावरी दिला बोलिया करी, दिला बोलिया करी, दिला बोलिया करी. हे पिंड पदावरी दिला आपोलिया करी. माझे झाले गयावर जण पिंडरे पिंडराचे ऋण. पिंड पदावरी दिला बोलिया करी, माझे झाले गयावर जण पिंडरे पिंडराचे ऋण. किती गोड प्रमाण दिलं. पिंड पदावरी दिला पोलिया करी, पिंड पदावरी दिला पोलिया करी. माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, पिटले पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जन, पिटले पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. किती गोड बोलतात म्हणजे तुकाराम महाराज. माझे झाले गयावर जन, पिटले पितरांचे ऋण. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि पितरांचे ऋण फेडण्यासाठी खऱ्या अर्थाने हा विधी आहे दादा. समाजामध्ये असे काही लोक पाहिले का पिंडदानच घालत नाही.
त्यांना जर आपण म्हणलं तर का कोणाचं कीर्तन ठेवले, ते म्हणतात महाराज काय नाही, साधं साधंच केलं. अरे घरची सगळी इस्टेट बाप ठेवून जातो, आई ठेवून जाते, भल्या माणसा घर ठेवून जातात, गाडी ठेवून जातात, बंगला ठेवून जातात, सगळं प्रपंच तुमच्यासाठी उभा करतात आणि मेल्यानंतर त्यांच्या नावाने पिंडदान घालायला सुद्धा लोक तयार नाही. जोपर्यंत घरामध्ये मायबाप जिवंत आहे तोपर्यंत शास्त्र सांगतं त्यांची सेवा करा आणि गेल्यानंतर त्यांच्या नावाने पिंडदान करा. नाही तर तुकाराम महाराज म्हणतात बाबा जोपर्यंत घरामध्ये मायबाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा नाही आणि गेल्यानंतर फोटोला नैवेद्य ठेवण्यात काही मजा नाही आहे. आमचे नाथ महाराज म्हणतात जित्या मायबापा अन्न घाली अन्न, मेल्या प्रेतावरी करी पिंडदान. म्हणून माणसाने नेहमी तत्पर राहिलं पाहिजे दादा. जीव म्हणून जन्माला आलोय, या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी सोमनाथ दादा दुर्लभ सांगतायत. नरदेह दुर्लभ आहे असं म्हणताय. त्याच्यामध्ये मानुष्यम वरवंश जन्म विभो दीर्घायुर आरोग्यता सन्मित्रम सुसुता सतीप्रियतमा भक्तिश्च नारायण विद्वत्तम सुजनत्तम सत्पात्री दानम रती, या बऱ्याच गोष्टी दुर्लभ आहे. पण त्यामध्ये शास्त्र सांगतं मानुष्यम किती दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा. हे शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. हे तुम्ही आठव मधुसूदना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, मध्ये दुःख यातना. हे तुम्ही आठव मधुसूदना, तुम्ही आठव मधुसूदन, तुम्ही आठव मधुसूदना, तुम्ही आठव मधुसूदन. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा. नाथ महाराज म्हणतात बाबा मिळालाय तुला नरदेह, प्राप्त झालाय, मग आपण कसं जीवन जगायचं नेहमी तत्पर राहिलं पाहिजे. नरदेह दुर्लभ आहे. शास्त्र सांगतं बाबा लोकाला वाटतं बुवा आमचं एकदाच मरण आहे. काय वाटतं बाबा आपल्याला वाटतं ना एकदाच आमचं मरण आहे बुवा, एकदाच आम्हाला काळ न्यायला येणार आहे बुवा. माझं मत असं आहे, मी प्रत्येक कीर्तनात सांगत राहतो बरं का शेळकेदार. प्रत्येक कीर्तनात का सांगतो की बाबा मरण एकदा नाही आहे, मरण दोनदा नाही आहे, मरण तीनदा नाही आहे. माणसाचं मरण दिवसाला नाही, माणसाचं मरण वर्षाला नाही, माणसाचं मरण घटिकेला नाही, माणसाचं मरण तासाला नाही, माणसाचं मरण मिनिटाला नाही, माणसाचं मरण सेकंदाला नाही. अमोल दादा माणसाचं मरण श्वासाला आहे, श्वासाला. कबीर महाराज म्हणतात एक एक श्वास जात है तीन लोग कामो, कहना सो कहा दिया, अब क्या बजाऊं ढोल कबीरा, अब क्या बजाऊं ढोल, अब क्या बजाऊं ढोल कबीरा, अब क्या बजाऊं ढोल. एक एक श्वास जात, एका एका श्वासाला माणसाचं मरण आहे. आता गेलेला सेकंद तुमच्या जीवनामध्ये परत येणार आहे. म्हणून आपण मरणाच्या बाबतीत माणसाने बेसावध कधी राहू नये. हो, म्हणून आमचे संत महात्मे म्हणतात रात्रंदिवस गो की तो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा मानाये बरवसा, उजेड पडताना गळा पडेल फासा, उठा की माय बाप कैसी लागली झोप, उठा की माय बाप कैसी लागली झोप. महाराज म्हणतात बाबा
रात्रंदिवस गुकीत तुम्ही सावध असा. सावध माणसाने राहिलं पाहिजे. मृत्यूच्या बाबतीमध्ये तरी सावध राहिलं पाहिजे. मृत्यूच्या बाबतीत सावध करत असताना संत महात्मे वेळोवेळीला जागृती देत आहेत. वेळोवेळीला सावध करतायत की बाबा काळ आपल्या दारात आलाय, काळ आपल्या जवळ आलेला, काळ आपल्या समोर उभा आहे. आमचे संत म्हणतात बैसला शेजारी, हो बैसला शेजारी काळवशा. मृत्यू नाही म्हणणं ही विकृती आहे आणि मृत्यू सुधारणं ही संस्कृती आहे. मृत्यू नाही म्हणणं विकृती आहे, मृत्यू नाही प्रकृती आहे आणि मृत्यू नाही म्हणणं ही विकृती आहे. कोण मारणारे? सांगणारा मारणारे आणि ऐकणारा सुद्धा मारणारे. या जगामध्ये जीव म्हणून ज्याला मला आलोय त्याला प्रत्येकाला मरण आहे. मृत्यू नाही वर आले अवतार हिरते पामर जीव किती, हिरते पामर जीव किती, हिरते पामर जीव किती. येते नाही वर आले अवतार हिरते पामर जीव किती, हिरते पामर जीव किती, हिरते पामर जीव किती, जीव किती. असं माझं कीर्तन नाही का त्या कीर्तनात हे प्रमाण होत नाही. संत महात्मे जागृती देत आहेत की बाबा देवादिकांना इथं राहता आलं नाही. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी, 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी. उनका अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. ओ पीर मर गए, पैगंबर मर गए हकी मरोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. मृत्यू येणं ही प्रकृती आहे, मृत्यू नाही म्हणणं ही विकृती आहे. हो दादा मृत्यू येणारच आहे, मृत्यू येणारच आहे आणि जवळ आहे. आपण मृत्यूच्या जवळ आहे. फक्त एवढंच आहे की मरण आपल्याला दिसत नाही, आपल्या जवळ बसलाय. काळ तुम्हाला दिसत नाही. भल्या माणसं लक्षात ठेवा. घडी घडी काळ वाटायाची पाय, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटायाची पाय, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अजून किती आहे अवकाश, अवकाश. नाथ महाराज म्हणतात बाबा घडी घडी काळ वाटे याची पाहे. घडी घडी सेकंदाला, मिनिटाला, तासाला आपण काळाच्या जबड्यात चाललोय. हे लोक विसरून गेले दादा, विसरले म्हणून तर हे सगळे परिणाम आपल्याला दिसत आहेत. मृत्यू सुधारणं म्हणजे नेमकं काय? अरे मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थ केलेलं काम कधी वाया जात नाही. सांगू तुम्हाला, जमिनीवरती जर पाण्याचा एक थेंब जर टाकला तर पोपडा घेऊन उठतो तो पाण्याचा थेंब. हो तसं आपण सुद्धा निस्वार्थ एखादं काम जर करत असेल तर दादा ते सुद्धा पुण्य रूपामध्ये त्या ठिकाणी जमा होतं. मग तू काय म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे आपल्याला म्हणावं लागतं ना. मृत्यू सुधारणं म्हणजे जीवन चांगलं जगणं. सावध राहिलं पाहिजे. आम्ही तुकोबराला विचारू महाराज आम्हाला सावध करतायत, तुम्ही झाले का? सावध झालो अरे चालो जागरणा, जेते वैष्णवाचे भार बार जे जयकार गरज. म्हणून नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना मानुष्यम वरवंश जन्मो दीर्घायुरारोग्यता. भरपूर आयुष्य भेटणं दुर्लभ आहे. सन्मित्रम चांगला मित्र भेटणं सुद्धा दुर्लभ आहे. अमोल दादा चांगला मित्र भेटणं दुर्लभ आहे. बऱ्याच गोष्टी दुर्लभ आहेत. तर त्याच्यामध्ये मनुष्य जन्म दुर्लभ आहे ना, तसं मित्र सुद्धा दुर्लभ आहे. तुम्ही म्हणला आता म्हणतो काय रे मित्र वानव्यामध्ये का? मित्र दुर्लभ आहे. जीवनामध्ये चांगला मित्र भेटणं सुद्धा दुर्लभ आहे. रंगनाथ बाबा तुम्हाला आहे का मित्र? ते माझे सोयरे सज्जन सांगा ते तूच मा मित्र आहे म्हणा. पाय आठवी ते विठोबाचे तेच आमचे सोयरे, ज्याच्या गपाळाला गंध
ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा, जो आळंदी पंढरीची वारी करतो, जो चांगला वागतो, तोच आमचा मित्र. बरेच लोक व्यसनातच जीवन घालवलंय. बरेच लोक आम्ही पाहतो तर महाराज समान शिलेशु व्यसनेशु सत्यम. एखादा मित्र जर तंबाखू खात असेल तर तो लवकर कीर्तनकाराचा मित्र होता, पण कोण्या तो तंबाखू खातो त्याच्या. आमचा मित्रच आम्हाला लवकर भेटत नाही. शंकर दादा मित्र आम्हाला भेटतो मग कोणता, ज्याच्या गाड्यात माळ आहे, ज्याचे आपले विचार आहे. समान शिलेशु व्यसनेशु सत्यम. सम विचार असेल तर मैत्री जुळते आणि समव्यसन असेल तर मैत्री जुळते. ज्या बाईला मिसरी लावायची सवय नाही ना, तिच्या कधी मैत्रिणी होत नाही. पण सरळ ती मिसरी लावायची सवय असली का बाकीच्या लगेच गवळणी तिच्या जवळ जातात. का ती सवय आहे. तसं आमचा सुद्धा मित्र ज्यावेळेला एखादा पाहिजे ना, निर्व्यसनी मित्र करा जीवनामध्ये. हो, निर्व्यसनी मित्र जर असेल तर आपलं जीवन सुद्धा चांगलं जाते दादा. पुढच्या पिढीला संस्कार काय देतात? संस्कार त्याला म्हणतात, मी नेहमी सांगतो, बापाच्या तोंडातली बिडी जर पोरांनी पाहिली का त्याच दिवशी बापांनी तोंडातली बिडी खाली टाकून दिली पाहिजे. आणि बाप जर म्हणत असेल पोराला तर पिंट एवढी बिडी पेटून आणते, काय संस्कार लागणार त्या घरामध्ये? संस्कार त्याला म्हणतात, बापाच्या तोंडातली बिडी पोराने पाहणं आणि बापाने त्या दिवशी निर्व्यसनी होणं. जीवनामध्ये याला सावध होणं म्हणतात. बरेच गडी महाराज घरामध्ये लेझिम खेळत येतात. घरामध्ये लेझिम खेळत येतात. मग घरातले मंडळी म्हणतात, का रे भल्या माणसं रात्री 12 वाजे घरामध्ये आला, काय तुला संस्कार आहे का नाही? मग आल्याच्या नंतर त्याचं भांडणच चालू होतं. मग आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून सांगत राहतो, महाराज आपल्या प्रपंच चांगला होईलच या शंका नाही, पण पिणाऱ्या माणसाचं प्रपंच फार धोक्यात आहे. तुमचं काय मत आहे? पिणाऱ्या माणसाचं प्रपंच फार धोक्यात आहे. म्हणून पिणाऱ्या माणसाकडे सुद्धा माणसाने कधी कधी लक्ष दिलं पाहिजे. आम्ही नेहमीच समाजाला उपदेश करत असताना कुठल्या तरी अंगाने उपदेश करायचा असतो. एखाद्या पिणाऱ्याला जर उपदेश करायचा असेल तर दारू गांजा मत्तेवर अक्कल गुंगो जातीये असंही कधी कधी म्हणावं लागतं. आणि कधी कधी जसा समाज असेल तसा उपदेश करावा लागतो. आता सर्वसाधारण पोरं आपल्यासमोर कीर्तनाला आणि त्यांना जर दारूच्या बाबतीत उपदेश करायचा म्हणल्याच्या नंतर असं म्हणावं लागेल का, लागून या पाया विनवितो तुम्हाला, अरे असं करू नका, तुकाराम महाराज असं म्हणतात, असं वागणं बरं नाही. हे लोक ऐकणार नाही. हे ऐकतील कोण? तुमच्या वयाचे. जर आपण पोराच्या समोर जर सांगायला लागलो तर भल्या माणसा व्यसन करणं फार वाईट आहे. कॅन्सर सारखे आजार ते व्यसनाने जडतात. आजा कधी कधी कॅन्सर सारखे जर आजार तुम्हाला जर पाहिजे असेल तर नाशिकचा मानवता हॉस्पिटल, ज्या दिवशी त्या मानवताला जाल ना दादा, त्या दिवशी तुम्ही सगळे व्यसन सोडून देशाल, सगळे व्यसन बंद करशाल. जीवनामध्ये महाराज तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर एक दिवस हॉस्पिटलला भेट द्यायची, एक दिवस दवाखान्यात भेट द्यायची आणि एक दिवस स्मशानभूमीत चक्कर मारून यायचा. अरे आपण चांगलं जगतोय दादा, फार स्वतंत्रता मिळाली आहे तुम्हाला, फार परमार्थ करण्याकरता तुकाराम महाराज दिवस दिले तुम्हाला. स्मशानभूमीमध्ये जा, चांगले चांगले लोक जळालेले दिसतील तुम्हाला. हॉस्पिटलमध्ये जा, रात्री आम्ही SMBTला होतो, विचारा सोमनाथ महाराजाला, अरे कित्येक लोक महाराज मरणाच्या दाढेत आहे, काळाच्या जबड्यात आहे, तरी माणसं सावध. म्हणून सावध जर तरुण पोराला करायचं असेल तर आम्हाला म्हणावं लागतं, दारू पिणं बरं नाही. थांब जरा दारू आल्या, दारू सोड गड्या रे. थांब जरा दारू आल्या, दारू सोड गड्या रे. तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे. बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे. तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे. तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे. थांब जरा दारू आला, बोल गड्या रे. थांब जरा दारू आला, तू बोल गड्या रे. बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. देवानी जन्म तुला भारती दिला, भारती दिला. देवाने जन्म तुला भारती दिला, भारती दिला. नाही जनाची मनाची तुला लाज गड्या रे. नाही जनाची मनाची तुला लाज गड्या रे. तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे. तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे. तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे. म्हणून महाराज मनातली गोष्ट सांगायचं असेल तर रंगनाथ बाबा मित्राला सांगा, मित्र नसेल तर आईला सांगा, आणि आई नसेल तर संतांना सांगा. हो तुकाराम महाराज म्हणतात की नाही, गुज बोलावे संतासी,
दुःख झालं असेल तर साधूकडे जा, सुखही झाला असेल तर साधूकडे जा. दुःखामध्ये जर तुम्ही ज्ञानोबरायाकडे गेले तर दुःखामध्ये माऊली तुम्हाला निराश नाही होऊ देणार. आणि सुखही घेऊन माझ्या ज्ञानोबरायाकडे गेले तर माऊली तुम्हाला सुखामध्ये उन्मत्त नाही होऊ देणार. दुःखही घेऊन जायचं असेल तर आळंदीला जा, आणि सुखही घेऊन जायचं असेल तर आळंदीला जा. आणि म्हणा ज्ञानोबरायाला, माऊली माझ्या जीवनामध्ये खूप दुःख झालं हो, माऊली तुम्हाला दुःखामध्ये निराश नाही होऊ देणार साधका. आणि जर दुःख घेऊन ज्ञानोबराय, सुख घेऊन ज्ञानोबरायाकडे गेले तर सुखामध्ये उन्मत्त ज्ञानोबराय होऊ देणार नाही. दुःखही घेऊन गेले तर ज्ञानोबराय तुम्हाला दुःखामध्ये सुद्धा निराश नाही होऊ देणार. म्हणून ज्ञानोबरायाकडे जा. म्हणून मित्र फार महत्त्वाचा आहे. मनातली गोष्ट सांगायचं असेल तर साधूला सांगा, मनातली गोष्ट सांगायचं असेल तर मित्राला सांगा, आणि मनातली गोष्ट सांगायचं असेल तर रंगनाथ बाबा आईला सांगा. कोणाला सांगू नये? कोणाला सांगू नये? सोमनाथ दादा तुमचं काय मत आहे? विनेकरी बाबा पत्नीला नाही सांगू. का बरं नाही सांगू? तुम्हाला माहिती? अमोल दादा, मनातली गोष्ट आईला सांगावी. आई सगळं गिळून घेते ना. 9 महिने 9 दिवस पोटात जर गोळा वागवायला असेल तर तुमच्या अपराध काही गिळणार नाही का? सुख काही गिळणार नाही का? मनातली गोष्ट सांगायचं असेल तर आईला सांगा, बाईला सांगू नका. ज्या दिवशी तुम्ही मनातली गोष्ट बाईला सांगाल त्यावेळेस ती बाई तुमचं सगळं बोलणं ऐकून घेईल. आणि एक दिवस ते ऐकून घेतल्याच्या नंतर एक दिवस त्याचंच भांडवल करणं तुमच्यासोबत भांडत बसेल. सांगते तुम्हाला वेगळं निघालं, सांगते तुम्हाला वेगळं निघालं, वेगळं निघोनी संसार बघाना, वेगळं निघोनी संसार बघाना. सांगते तुम्हाला वेगळं निघालं, सांगते तुम्हाला वेगळं बाबा. मनातली गोष्ट सांगायचं असेल तर साधूला सांगा, मनातली गोष्ट सांगायचं असेल तर मित्राला सांगा, आणि मनातली गोष्ट सांगायचं असेल तर आईला सांगा. आई काय राहते महाराज, आपण रोजच म्हणतो नाही का? अंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात मायेच्या मागे आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. बाप माझा मायेच्या मागे रोज लावी टुन, बास झालं शिक्षण आता करू द्याले काम. शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय, तवा मले मास्तर मध्ये दिसते माझे माय, दिसते माझे माय, दिसते माझे माय. काट्या कुट्या याचा याला माय जाय राणी, पायात नसे तिच्या काही फिरे आणवानी. काट्या कुट्या तिचे काही मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसते माझे माय, दिसते माझे माय, दिसते माझे माय. आई राहते. म्हणून मनातली गोष्ट आईला सांगा, मनातली गोष्ट साधूला सांगा, मनातली गोष्ट मित्राला सांगा. मित्र भेटणं सुद्धा दुर्लभ आहे. सन्मित्रम सुसुता, चांगला मुलगा भेटणं सुद्धा दुर्लभ आहे. सुसुता, सतीप्रियतमा, भक्तिश्च नारायणे, विद्वत्तम, सुजनतम, बऱ्याच गोष्टी दुर्लभ आहे. त्यामध्ये शास्त्र सांगतं दादा, मनुष्य जन्म दुर्लभ आहे, न मिले बारंबार, तरवर्षे फल गिरे न लगेड. एकदा झाडाचं फळ किंवा पान जर खाली पडलं ना दादा, ते परत झाडाला लागेल याची शाश्वती नाही. आणि तसा मिळालेला नरदेह पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. म्हणून महाराज म्हणतात, सावध त्या गुणे कारे नावा, सावध त्या गुणे कारे नावा, सावध त्या गुणे कारे नावा, सावध त्या गुणे.
स्मशानभूमीमध्ये किती लोकांचे दहन पाहतो डोळ्यानं. आपलेच लोक असतात ना, तिकून गौरी लावा, तिकून बांबू लावा, हे लाकूड तिकून ठेवा, हे लाकूड इकून ठेवा. कित्येक लोकांना स्मशानात पोहोचवलंय आपण. अरे स्मशानात पोहोचवणाऱ्या लोकांना मी नेहमी सावध करेल. स्मशानात अनेकांना तुम्ही पोहोचवलंय, पण तुळी डोळे झाकून बसले. आपल्याला सुद्धा कुणाच्या तरी खांद्यावर जायचं हेच विसरून बसले. आंधळेत लोक आंधळे डोळे झाकून बसले. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, आंधळे ते तुका मने संसारी, आंधळे ते तुका मने संसारी, आंधळे ते तुका म्हणे संसारी, आंधळे ते तुका म्हणे संसारी. अरे आंधळे ते आहे, मरणाच्या बाबतीमध्ये बेसावध आहे ना ते आंधळे. डोळस त्यांना म्हणावं लागेल जे मारुती मंदिरामध्ये दर्शनाला जात आहे, कपाळाला गंध लावतात, सकाळी सकाळी आई वडिलांचं दर्शन घेत आहेत, आळंदी पंढरीची वारी करतायत, समोर पायाखाली काय येतं त्याचा विचार करतायत. अरे बाबा हा काटा आहे, पायाला टोचेल. म्हणून जीवनामध्ये इतकं चांगलं जागा, पण लोक साले मरणाच्या बाबतीमध्ये डोळे झाकून बसतात. आपण जर त्यांना म्हणलं तर चला ना वारीला, ते म्हणतात महाराज अजून आमचं काय वय का. अरे चला ना पंढरीला, आमचा बाप जातो महाराज, आमचं काय वय का. अरे आळंदीला आणि पंढरीला आणि देऊला जाण्यासाठी जर भल्या माणसं वय पाहत असेल तर मरणाच्या बाबतीमध्ये काळ वय पाहतो का. छोटाय जातो, मोठाय जातो, लहान जातो, थोर जातो, म्हातारा जातो, सगळे मरतात. मरणाच्या बाबतीमध्ये आपण डोळे झाकून बसलोय. जे मरणाच्या बाबतीमध्ये डोळे झाकून बसलेत, तुकाराम महाराज त्याला आंधळ म्हणतात. आम्ही नाथ महाराजांकडे गेलो तर नाथ महाराजाला जर विचारलं तर महाराज जर मरणाच्या बाबतीमध्ये बेसावध आहे तर ते आंधळे, मग डोळस कोण. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य ते संसारी ओळखीला हरी, ज्यांनी देव मनापासून ओळखला ते डोळस आहे. आळंदीची वारी करतो, मंदिरात दर्शनाला जातो, कपाळाला गंध लावतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घालतो, सप्त्याला वर्गणी देतो, मंदिराला कळसाला वर्गणी देतो. जो नर्मदा मैयाची परिक्रमा करतो तो चांगला जगतो, तो डोळस आहे, तो सावध आहे. मग आंधळा कोण. जे मरणाच्या बाबतीमध्ये बेसावध आहेत. टिंगल टवाळी निंदा नालस्ती याची कुचेष्टा कर, त्याची नालस्ती कर. गरीबाचे लग्न मोड, म्हशीचे दूधच घालव, गाईचे दूधच घालव ना, ते डोळे झाकून बसले. तुकाराम महाराज म्हणतात बाबा असं करू नका. आंधळे ते तुका मने संसारी, जी नाही हारी ओळखीला, जी नाही हारी ओळखीला, माझी वाणी तुझे वर्णी गोड नाम, माझी वाणी तुझे वर्णी गोड नाम. आपण डोळे झाकून बसलो. भल्या माणसो डोळे उघडा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कैसे प्राप्तीचे यावेळे निदैव आंधळेपणाचे डोळे, की असते आपले डोळे आपण झाकी झाकी. संत महात्मे सावध कर. जग जोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जग जोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जग जोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जग जाग बोलती, जागता जग देव राखा काही बाबा, जागता जग देव राखा काही बाबा. अवघा क्षेत्रफळ पूजावा सकळ, अवघा क्षेत्रफळ पूजावा सकळ. हे जग जोगी जाग जागे बोलती, जागे जागे बोलती. जग जोगी जाग जागे बोलती, जागे जागे बोलती. आता जागा जागा, जागा जागा, आता जागा रे बहिणो जागा. जागा 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 जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाई आता जागा, आता जागा. पाठीमागे झालं ते पाहू नका. गेले दिवस महाराज आपले निघून. कधी परमार्थ आपल्या जीवनामध्ये जर झाला नसेल ना, आपण वारी केली नसेल, आपण सत्संग केला नसेल, आपण भजना कीर्तनामध्ये गेलो नसेल ना, आता जाऊ द्या.
गेले ते दिवस जाऊ द्या, त्याच्या पाठीमागे जाऊ नका. आता चांगलं जागा, आता जागा. बरेचसे लोक आम्ही समाजामध्ये पाहतोय भविष्य काळाचं चिंतन करता करता वर्तमान खराब करताय, भूतकाळाचं चिंतन करता करता वर्तमान खराब करताय. दादा माझी विनंती आहे त्या लोकांना, भूतकाळाचं आणि भविष्य काळाचं चिंतन करून वर्तमान खराब करू नका. आता चांगले दिवस चालले ना, मग आता जागा. आता जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा, जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. भाईनो जागा. आता दादा काय करा, आता जागा. संत महात्मे म्हणतात उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या. महाराज म्हणतात आता जागा, आता सावध व्हा. गेलं ते जाऊ द्या, पण माझं मत असं आहे सांगणाऱ्याने सुद्धा सावध झालं पाहिजे की नाही रंगनाथ बाबा. आपण उपदेश करता करता दुसऱ्याचे घर विझावता विझावता आपल्याच घराला कधी आग लागते कळत. आता आपण सुद्धा कीर्तन करणाऱ्याने सुद्धा कीर्तन ऐकलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? लोक फक्त म्हणतात नाही बा तो फार भारी बोलला, मा बापा बोलला, तो आईवन बापा बोलायचेच पैसे द्या. पण माणसाने महाराज स्वतः कधी कधी सावध झालं पाहिजे. स्वतः अंतरात्मा मधला आहेत की नाही खुश, त्यालाही पाहिलं पाहिजे नाही का. तुकाराम महाराज म्हणतात की बाबा या जीवनामध्ये कसं जगायचं, कारण उपदेशच आहे ना. पण उपदेश करण्याचा अधिकार सोमनाथ महाराज तुम्हाला आम्हाला नाही. आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार नाही, जीवाला उपदेश करण्याचा अधिकार नाही. अजून सोपं बोलू का, देवाला सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार नाही. तुमचं काय मत आहे? तुम्ही म्हणाल देवाला उपदेश करण्याचा अधिकार कसा नाही? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, हा उपदेशच आहे. पण हा उपदेश आहे अमोल महाराज, पण देवाला सुद्धा देव स्वरूपामध्ये गीता सांगता आली नाही. काय मत आहे रंगनाथ बाबा तुमचं? देवाला सुद्धा गुरु हवा लागलं, त्यावेळेला गुरु होऊन तो उपदेश करावा लागला. कुणाला? अर्जुनाला. तुकाराम महाराज म्हणतात आपणची देव होय गुरु, तू गुरुबंधू पिता ज्ञानोबा, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षिता अपद्यम्मा. ते ज्ञानोबा म्हणतात देवाला सुद्धा उपदेश करत असताना देव स्वरूपामध्ये करता आला नाही, त्याला गुरु व्हावं लागलं. भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करतायत, देव सुद्धा उपदेश करतोय, जीवही उपदेश करतोय. पण उपदेश करण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला नाही. दुसऱ्याचं भलं व्हावं आपल्याला असं वाटतं का हो कधी कधी? आता खूप यंदा पाऊस झाला, यंदा विषय सोडा, पण ज्या वर्षी पाऊसच होत नाही त्यावेळेला आपण आपल्या वावरामध्ये कांद्याला, मकाला, सोयाबीनला ठिबक जोडतो की नाही? बरं ठिबक जोडत असताना इतकी चांगली व्यवस्था केलेली असते, दुसऱ्याच्या भावबांधाच्या वावरात थेंब सुद्धा जाता कामा नाही. बरोबर आहे. भावबांधाच्या वावरात, शेजारच्या वावरात थेंब सुद्धा गेला नाही पाहिजे. का? दुसऱ्याचं भलं व्हावं आपल्याला असं वाटतं. एकाचं पोट दुखायला लागला, आम्ही त्याला डॉक्टर केलं नेलं, डॉक्टरला म्हटलं की याचं खूप पोट दुखतं. डॉक्टर म्हणे कधीपासून दुखतं, काय काय खाल्लं, ऍसिडिटी झाली का, अमुक झालंय का, तमुक झालंय का, पालथं पडा, उतनं पडा, जीभ बाहेर काढा, दात दवका, कांत पण सगळं पाहिलं. अहो डॉक्टर हे काहीच नाही हो, माझं पोट दुखतं म्हणले. अरे मग पोट दुखतं पण खाल्लंय काय? रात्री आंबाडीची भाजी खाली, कढी खाली, ऍसिडिटी झाली, खाल्लं काय? ते म्हणे काय नाही, जे आपण नॅचरल जे रोजचं खातो तेच खाल्लंय. किती दिवसापासून पोट दुखतं? म्हणजे शेजारच्यानी गाडी आणल्यापासून. अरे शेजारच्या गाडी आणायचं तुझं पोट दुखायचा काय संबंध आहे? ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याचं त्याचं खूप चांगलं चाललंय. हो, उद्या मला स्कॉर्पिओ आणायची म्हटल्याच्या नंतर तुम्ही कायला त्रास व्हायचं कारण आहे? मी कोणती गाडी आणणार, तुम्हाला त्रास व्हायचं कारण नाही ना. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याचं त्याचं खूप चांगलं चाललंय. आणि माझं मत असं आहे, प्रारब्ध ठेवील तसंच माणसाने राहिलं पाहिजे. हो, प्रारब्ध ठेवील तसं माणसाने राहिलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये
संत महात्मे म्हणतात बाबा उपदेश करण्याचा अधिकार देवाला नाही, जीवाला नाही. उपदेश करण्याचा अधिकार फक्त संतांना आहे. का? येतो हिताचा कळवळा. महाराज म्हणतात बाबा हिताचा कळवळा येतो, म्हणून आम्हाला उपदेश करण्याचा अधिकार. देवाला सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार नाही, पण गुरु स्वरूपामध्ये उपदेश करावा लागला. देवाने उपदेश केला अर्जुनाला. अर्जुना, तुझ्या कर्तव्यापासून परान्मुख बनलेला आहे. अर्जुनाचा मोह नष्ट करण्याकरता भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करत आहेत. अर्जुना लक्ष द्या, माझ्याकडे फार महत्वाचं आहे. अर्जुना, हातामध्ये शस्त्र घे आणि समोरचा नितपात कर. अर्जुन म्हणतो काय देवा सांगता तुम्ही, समोर दिसतंय ते आपले. मग देव म्हणतो मग आपले तर समोर का? आपले आहेत ना, मग समोर का? समोर कोण आहे? द्रोणाचार्य, कृपाचार्य, त्याच्यात माझे सख्खे भाऊ आहे, काही आत्या भाऊ आहे, काही मेवणे. मग भाऊ इथं समोर का? भाऊ जरी असतील ते अधर्माच्या बाजूने जर असेल तर त्यांचा नितपात कर. काळजी करू नको. सांडे मूर्ख पण उठी गे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन करू तुझे. अर्जुन म्हणतो देवा समोर दिसत आहेत ना, त्याच्यात काही माझे आत्या भाऊ आहे, काही मामे भाऊ आहे, त्याच्यात काही मेवणे, त्याच्यात काही माझे सुखी आहे, त्याच्यात माझे काही गुरु आहे. पण भगवान म्हणतात बाबा गुरु जरी असेल आणि धर्माच्या बाजून जर आडवा येत असेल तर आड आला म्हणून फुडीला डोळा आणि बळीने आंधळा शुक्र केला. भाऊ जरी धर्माच्या बाजूने जर अधर्माच्या बाजूने लढत असेल, मामा जरी अधर्माच्या बाजूने लढत असतील, भाऊबंद जरी अधर्माच्या बाजूने लढत असतील आणि गुरु जरी अधर्माच्या बाजूने लढत असेल, सांडे मूर्खपण अर्जुना तू क्षत्रिय, हातामध्ये धनुष्यबाण घे आणि समोरच्याचा नितपात कर. असू दे गुरु असू दे, मी म्हणतो ना मारले पाहिजे, कारण ते आतातही आहे. क्षत्रिय तुझा जर क्षत्रियपणा जर विसरला असेल तर भल्या माणसा समोर दिसतात त्यांना मारलं पाहिजे. भाऊबंद आहे, भाऊ आहेत. देव म्हणता असू दे ना भाऊबंद. भाऊबंदाची सरळ व्याख्या सांगू का? असले तर जगता येत नाही बा, आणि नसले तर मारता येत नाही, याला भाऊबंद म्हणतात. तुमचं काय मत? याला भाऊबंद म्हणतात. म्हणून भगवान म्हणतात अर्जुना तू क्षत्रिय युद्ध केलं पाहिजे, तुझा धर्म आहे, तुझा कर्म आहे, तू क्षत्रिय असं युद्ध केलं पाहिजे. हा उपदेश कोण करतो? देव करतोय. अर्जुनाला म्हणतात अर्जुना क्षत्रियाचं कर्तव्य युद्ध करता करता धारा तीर्थी पडणं हा त्याचा धर्म आहे. श्रीमंताचा धर्म दान करणं, गरीबाचा धर्म कष्ट करणं, विद्यार्थ्याचा धर्म अभ्यास करणं, आणि क्षत्रियाचा धर्म युद्ध करता करता धारा तीर्थी पडणं हा क्षत्रियाच्या जीवनातील धर्म आहेत. क्षत्रियाच्या जीवनातील धर्म आहेत, केलं पाहिजे. विद्यार्थ्याचा धर्म अभ्यास करणं. काय मत आहे? आळंदीला गेला का अभ्यास केला पाहिजे. बरोबर. बरेच विद्यार्थी उतने पातने पडा त्यात झोपा घेतात. आमचा एक विद्यार्थी होता, त्याच्याकडे जर आम्ही दुपारी गेलो तर का रे तू झोपलाय? तो म्हणतो अरे बाबा इथंच विश्रांती भेटते आळंदीत. त्यांनी मला प्रमाण म्हणून दाखवलं विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, आणि ते या भूमीवर अलंकापूर. भल्या माणसं त्याला म्हणलं खुशाल झोपतो. ते म्हणे महाराज इथं मनालाच विश्रांती मिळेल असं नाही, ब्रह्मादिक देव सुद्धा इथं विश्रांतीला आले. नामा म्हणे देवा चला तया विश्रांती घ्यावया कल्पावर. अरे इथं शरीरालाच विश्रांती मिळेल यात विशेष नाही, मनाला सुद्धा विश्रांती मिळते. काय मध्ये तुमचं? चला आळंदीला आमच्यासोबत. आळंदीला गेल्याच्या नंतर तुम्हाला कळलं. आळंदीला जर आधीकडे जर आपण गेलो, आता वारी जवळ आली, वारीला जर भल्या माणसं जर आपण गेलो आणि ज्ञानोबरायचं एकदा दर्शन झालं रे झालं, आणि एकदा रूम मध्ये माणूस येऊन पडला की दीपाटची साखर झोप असते का तसली झोप लागते. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, आणि ते या भूमीवर अलंकापूर. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पावर. अनेक अंगाने संत महात्मे उपदेश करतायत, आणि उपदेश करत असताना असाच एक उपदेश महाराज अभंगामध्ये घेतलेला करतायत. उपदेश बाबा जीवनामध्ये कसं जगायचंय आणि कसं मरायचंय याचा विचार महाराज सांगतात की बाबा तू मनुष्य म्हणून जन्माला आलाय, आणि मनुष्य म्हणून जर जन्माला आला असेल तर ज्ञानेश्वर महाराजाला एक वाटाडा भेटला बरं का. तो वाटाडा ज्ञानोबराला भेटला. ज्ञानोबराला काय म्हणतो माहिती का सोमनाथ महाराज? तुम्ही कोण? माऊली म्हणाले त्याला महाराज मी वाटाड्या. कुठं निघालाय? म्हणे चाललोय जरा फिरायला. म्हणे हे डोक्यावर बुवाजी आणि हे कुठं निघालाय तू? तो म्हणता माऊली मला शिक्षा झाली. म्हणे काय? काय नाही, गावात गाव ठेवलं नाही, भावात भाऊ ठेवलं नाही, दिंडी दिंडी ठेवली नाही, म्हणून गावाने शिक्षा केली. म्हणे काय शिक्षा आहे? काय नाही म्हणे 10 किलोचा बुवाजा घेऊन 50 किलोमीटर चालायची शिक्षा आहे. म्हणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला म्हणतात काय घेतलं तू बुवाजा? त्यांनी सांगितलं काय नाही माऊली 2-4 दगड घेतले. माऊली म्हणतात किती मूर्ख आहे, तुला बुवाजाच घ्यायचा होता मग दगड का घेतले? 50 किलोमीटर चालून टाकल्याच्या नंतर तू काय दगडच घेणार आहे? दगड खाणार आहे?
माऊलीला तो म्हणतो माऊली काय घ्यायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे 10 किलोचा बोजा घेऊन चालायचं आहे, 50 किलोमीटर चालायचं आहे, कमीत कमी दगड तरी बोजाच आहे, लाडू तरी बोजाच आहे. मग दगडाच्या ऐवजी लाडूच का घेतले नाही. तसं जीवनामध्ये कर्म करायचंय. शिळा का शिदोरिया ताटणे के धनंजया, जी वाहता विसावया मिळी जे ते घेपे. अरे दगड तरी बोजाच आहे, लाडू तरी बोजाच आहे, मग दगड घ्यायच्या ऐवजी लाडूच का घेतले नाही. तसं जीवनामध्ये तुम्हाला कर्म करायचंय. वाईट तरी कर्मच आहे आणि चांगलं तरी कर्मच आहे. वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणतात चांगलं कर्म करून सद्गती प्राप्त करा. अभंगाच्या पहिल्याच्या ऐसे काहन करा काही, ऐसे काहन करा काही. ऐसे काहन करा काही, ऐसे काहन करा काही. ऐसे काहन करा काही, ऐसे काहन करा काही, ऐसे काहन करा काही, ऐसे काहन करा काही. ऐसे काहन करा काही, ऐसे काहन करा काही, ऐसे काहन करा काही, ऐसे काहन करा काही. ऐसे काहन करा काही, ऐसे काहन करा काही, ऐसे काहन करा काही, ऐसे काहन करा काही. पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत. हो एकदम गोड प्रमाण दिलं बरं का. टाळी वाजवा अमोल दादासाठी, एकदम भारी. हो. महाराज म्हणतात ऐसे काहो न करा काही. जीवनामध्ये इतकं चांगलं कर्म करा, वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा चांगलं कर्म करून सद्गती प्राप्त करून घ्या. ऐसे काहो न करा काही, असं जीवनामध्ये कर्म करा. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याच्या जीवनामध्ये तुम्हाला फूल बनता येत नसेल तर बनू नका, काटे बनायचं काही कारण नाही दादा. एखाद्याच्या पायाला जखम झाली असेल, मलमपट्टी करता येत नसेल तर करू नका, पण त्याच्यावरती लिंबू चोळण्याचा प्रयत्न करू नका. एखादा जर विहिरीमध्ये पडला असेल, तुम्हाला दोर सोडता येत नसेल तर सोडू नका, वरून दगड लोटण्याचा प्रयत्न करू नका. कर्म तयार होतं महाराज ते, आणि ते कर्म कुणालाही चुकत नाही. देवाच्या दारामध्ये जो न्याय होतो ना तो धर्माचा नाही होत बरं दादा, तो कर्माचा होतो. म्हणून कर्म इतकं चांगलं तयार करा, इतकं चांगलं करा का देवाने सुद्धा आपला सन्मान केला पाहिजे. इतकं जीवनामध्ये चांगलं कर्म असलं पाहिजे. हो म्हणून भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नाही बन सकते तो काटे बनकर मत राहिना. इतकं जीवनामध्ये कर्म चांगलं करा आणि चांगल्या कार्याला सहकार्य करत जा बरं का रंगनाथ बाबा. म्हणजे ह्या लोकांना सांगत जा, सप्ताहाला बाबा वर्गणी द्या, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्या मागं. आता म्हाताऱ्या माणसाचं काम तुमचं, मला एक आनंद याचा वाटतो, तुमच्या वयाचे माणसं आमच्याकडे आल्या का आम्हाला म्हणते महाराज कीर्तन करा वाटतं. अरे आता हे काही कीर्तन करायचं वय आहे का? आमच्या गावात 2-4 जण आहे, त्याच्यात एकाला कुत्रं चावलं, कुत्रं चावल्याचे एवढा लचका तोडला, दवाखाना केला महिनाभर, तरी मला म्हणतो काही चुकलंच काय न कीर्तनात. म्हणलं ते कुत्रं सांगतं कीर्तन करू नको. म्हणून जीवनामध्ये असं चांगलं कर्म
सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीताराम राम राम राजा राम सीता मरणाच्या बसा बसा आता राहू द्या काय करायचं काय असतं विक्षेप नाही पाहिजे कीर्तन झालं आता बुक्का लावला त्यांनी सगळ्याला मस्त नमस्कार केला तुम्हालाही नमस्कार केला आता कीर्तन झाले पुन्हा जेवण आहे सगळी व्यवस्था आपली केलेली मनापासून त्या गोजरी परिवाराला धन्यवाद देतो मरणाच्या बाबतीमध्ये वाजे का अरे हो वाजे परिवार ह्या गावामध्ये गोजरे जास्त आहे नाही का हा थोडी झाली गडबड माझी जाऊ दे काय फक्त माझी गडबड नका करू कीर्तन झाले नाही तर म्हणशात तू केली गडबड कीर्तनात मग तुझी गडबडच करतो हा असं मी बरे झाले आमचे वय पाहायला आले माणसाने सावध राहिलं पाहिजे पण सावध राहत असताना शास्त्र वचन देतं नकूप खननम युक्तम प्रदीप्ते वन्नीनाम गृहे वीर तुम्ही कधी खोदता बरं विहीर उदाहरण दिलं शास्त्राने वीर कधी खोदता ताण लागली तेव्हा मग आग लागली तेव्हा कांदे वाळले तेव्हा मग अगोदर जसा ताण लागल्यानंतर आणि कांदे वाळल्यानंतर आणि आग लागल्यानंतर एखादा वीर खोदत असेल तो मूर्ख आहे तसं आयुष्य निघून गेल्यानंतर एखादा सावध होत असेल ना तो सुद्धा मूर्ख आहे वेळीत माणसाने सावध झालं पाहिजे सावध त्या गुन्हे कार्य नव्हा जर महाराजाला आम्ही विचारू महाराज जीवनामध्ये चांगलं कर्म करायचं म्हणजे नेमकं काय करायचं अभंगाचं दुसरं विश्वंभर शरणागत 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 भूत जात वंदोनी भूत जात वंदोनी 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 विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत भूत जात वंदोनी भूत जात वंदोनी विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत भूतनाथ वंदोनी भूतनाथ विश्वंभरा शरणागत देवाला शरण जायचं पण एवढे गडबडीत नाही जायचं विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी देवाला शरण जायचंय पण शरण जात असताना तुकाराम महाराजांनी एक सल्ला दिली आहे शरण जात असताना देवाला कसं जायचं विश्वंभरा शरणागत जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण तुकाराम महाराज म्हणतात जी जन्माची चिंता असते माणसाला न सुद्धा जन्माची मरणाची जी चिंता राहते का मरणाची एक चिंता आहे जन्माची एक चिंता आहे तुकाराम महाराज म्हणतात जन्माची चिंता विसरलो आणि मरणाची चिंता विसरलो श्रावण बाबा याचा काय परिणाम आहे जन्म मरणाची विसरलो चिंता तू माझ्या अनंता माय बापा का तुला मी शरण आलोय तूच आमचं सर्वस्व आहे म्हणून तुला शरण आलो जन्माची आणि मरणाची देखील चिंता विसरलो मरणाचं भय कुणाला नाही आहे सोमनाथ दादा कुणाला मरणाचं भेव नाही आहे मरण कुणाला आवडतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मर मन मर शब्द सुद्धा कुणाला होत नाही मरण काय आवडेल
वाळवंटामध्ये जा, पंढरपूरला रक्तबंबाळ झालेले हातपाय तुटलेले लोक आहे ते आपल्याकडे मागत असतात, दान करा दान करा दान करा, आंधळ्या पांगळ्याला दान करा. ते म्हणत असतात, एक दोन पैसा द्याऊ धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, मुलाले कराला, मुलाले कराला. आशीर्वाद लागेल, धर्म करा दान करा. आपण एवढ्या गडबडीमध्ये त्यांना एक वाक्य बोलून पहा, काय भीक मागितल्यापेक्षा तुम्ही आता मेलेले बरे, रक्तबंबाळ झालेले हातपाय तुटलेले, त्यांचं वाक्य काय येतं माहिती का, अरे तुझ्या बापाच्या घरचं खातो का, मला मर म्हणतो, भीक टाकू नको पण मर का म्हणतो. अगा मरा बोल नसा तू मिल्यावर. कृष्ण परमात्मा यमुनेच्या डोहामध्ये गेला आणि यशोदामय्या पळत आली आणि डोह पाहायला लोक म्हणायला लागले, बाबा यशोदामय्या आली. आणि यशोदामय्या आल्याच्या नंतर बाबा मग तो डोह पाहिला आणि मग यशोदामय्या म्हणत होती, 9 महिने उद्योग दगडासारखा गोळा वागवला, कृष्ण कन्हैया डोहामध्ये पडला, पण त्याला काढल्याशिवाय मी जीवन जगू शकत नाही. पण ज्या वेळा महाराज गोपाळ म्हणायला लागले, आम्ही जीवन जगू शकत नाही, जेव्हा यमुनेचं पाणी पाहिलं त्या गोपाळाने, देखून या तेव्हा यमुनेचे जड काठीचं कोल्हाळ करिता ती. ज्यावेळ यमुना मैया पाहिली, तो डोह पाहिला, आतमध्ये कालिया सर्प पाहिला, त्याच्यावरती छोटा कन्हैया नाचकाम करताना पाहिला आणि यशोदा मैया म्हणत होते, मी त्याला पाहिल्याशिवाय जीवनच जगू शकत नाही. कृष्ण परमात्म्याच्या सोबत मी डोहामध्ये उडी घालेल. पण तुकाराम महाराज म्हणतात, तो डोह पाहिला आणि यमुना मैयाचा कृष्ण परमात्मा पाहिला, डोह पाहिला, काळं पाणी पाहिलं आणि यशोदा मैया माग माग सरायला लागली. श्रावण बाबा मागे सरे माया पाऊला पाऊली, मागे सरे माया पाऊला पाऊली, मागे सरे माया पाऊला पाऊली, मागे सरे माया पाऊला पाऊली. आपुले ते धाके अंगटाकी, मागे सरे माया पाऊला पाऊली, मागे सरे माया पाऊला पाऊली, महाराज म्हणतात, मागे सरे माय पाऊला पाऊली. आपण सुद्धा बरेच लोक प्रेतावर रडताना पाहिले महाराज. प्रेताव तू आमचं सर्वस्व होत ना बाई, किती गळा गोड असतो. रडणारे मध्ये सुद्धा स्पर्धा असते. तुमचं काय मत? रडणारे सुद्धा गळे काढू काढू रड. मला माहित नाही त्याच्यात सुद्धा राजकारण असतं म्हणून समजा, पण आपल्याला प्रेताच्या सोबत बांधून देताय दादा. तुकाराम महाराज म्हणतायत, बांधून या देती यमाचे हाते भूषणे घेत काढून या, बांधून या देती यमाचे हाते भूषणे घेत काढून या, बांधून या देती यमाचे हाते. आणि हातातले भूषण काढून घेतात. ऐशा या चोराचा कैसा विश्वास. महाराज म्हणतात, अशा लोकांवर विश्वास ठेवू नका, एक दिवस हे देह पडणार आहे. पण पडत असताना महाराज म्हणतात, कोणी तुमच्या सोबत येत नाही. देह गृहेचे कामिनी ते तवराहेले भुवनी, मी जळत से स्मशानी. हो, एकट्याला जायचं. तू अकेले आने वाले, तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. तू जमाने में आया है जाने के लिए, ऐसा का सामान ढूंढा जिंदगी के वास्ते. कब्र में सुना है तुझको वाम घर को छोड़कर, असली घर तूने बनाया नकली घर को छोड़कर. तू अकेले आने वाले, तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. कठिन है. माते के पुतले तुझे कितना गुमान है, माते के पुतले तुझे कितना गुमान है. ओ बाबा, मातेचा पुतळा देवाने दिला. देह जाणार जाणार यासे काळोबा खाणार. आपल्याला एक दिवस काळ खाणार आहे, देह जाणार आहे
कोणी आपल्या सोबत येत नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा. महाराज म्हणतात बाबा एक दिवस हा देह पडणार आहे. हो, कोणी आपल्यासोबत येत नाही. म्हणून माणसाने नेहमी तत्पर राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. बाकीच्या बाबतीमध्ये नका सावध राहू, पण दोन गोष्टीला सोमनाथ महाराज विसरू नका. दो बात को तुम मत भूलना, जो चाहे कल्याण, एक मौत को तुझे श्री भगवान. एक देवाला विसरू नका, एक मरणाला विसरू नका. जे लोक मरणाला विसरतायत ते विलाशी बनतायत, जे लोक देवाला विसरतायत ते उन्मत्त बनतायत. माझं मत असं आहे, आता जेवढे जेवढे लोक तुम्हाला उन्मत्त दिसत आहेत, समजून चालायचं की देवाला विसरले. तुकाराम महाराज म्हणतायत, काही विसरले मरण बापुडे, काही विसरले मरण बापुडे, काही विसरले मरण बापुडे, काही विसरले मरण बापुडे. आयासे गोडे लागलीसे, आयाचे गोडे नागवीती, आयाचे गोडे नागवीती. जन्माला आलोय ना दादा, आपल्याला लाकडावर टाकलं म्हणजे लाकडाला विसरायचं नाही, माझ्या मरणाला विसरायचं नाही. लाकडावरच टाकलं, जन्माला आलो. थोडे मोठे झालो, पाळण्यात टाकलं, रडायला लागलो. तो पाळणा लाकडाचा होता. त्याच्या पुढे आपण चालायला लागलो. चालणारी गाडी शंकरदादा कशाची होती? लाकडाची होती. थोडे मोठे झालो, खेळायला लागलो, तर विट्टू दांडू कशाचा होता? लाकडाचा होता. शाळेमध्ये गेलो, वर्गपाठ गृहपाठ पूर्ण झाला नाही, मास्तरने आपल्याला भीती दाखवली, ते दांडकं कशाचं होतं? लाकडाचं होतं. थोडं मोठं झालो, आपलं लग्न लावून दिलं घरच्याने, सासऱ्याने जो पाठ दिला तो कशाचा होता? लाकडाचा होता. बैलगाडीत नेला आपल्याला महाराज मुलीला, तिला गाडी कशाची होती? लाकडाची. म्हातारपण आलंय, हातात आधार कशाचा आहे? लाकडाचा. जाळलंय कशात? लाकड. म्हणून लाकडाला विसरू नका, याचा अर्थ आहे मरणाला विसरू नका. हो. जब तेरा जन्म हुआ तो पलंग था लकड़ी का, माता जी ने तुझे सुलाया वो पालना था लकड़ी का. जब तू चलने सीखा तो चलन गाड़ी थी लकड़ी की, मास्टर जी ने तुझे डर दिखलाया वो डंडा था लकड़ी का. ससुर जी ने पाट दिया वो पाट था लकड़ी का. जब तेरी शादी हुई तो मंडप और बैलगाड़ी थी लकड़ी की. ससुर जी ने पाट दिया वो पाट था लकड़ी का. गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा लिया लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. क्या जीवन क्या मरण कबीरा, खेल रचाया लकड़ी का. आज वर्ष श्राद्ध आहे वडिलांच्या नावाने. दादा लक्षात ठेवा, वडील आहे, आई आहे ना, ज्याला ज्याला वाट्याला आले ना, समजून चाला की त्याचं त्याचं भाग्य आहे. ज्याच्या ज्याच्या वाट्याला आई वडील आले, राग मानू नका, कंटाळा मानू नका. हा घरामध्ये महाराज म्हातारे वडील असतील, आई म्हातारे असेल, उठता येत नसेल, चालता येत नसेल, म्हाताऱ्या माणसाची थुंकायची इच्छा झाली तर गाडगं लवकर सापडत नसेल, तुमचा जर हात जर थुंकी घेण्यासाठी जर पुढे सरसावला तर समजून चालायचं की आईच्या आणि बापाच्या समोर जर तुमचा थुंकी घेण्यासाठी हात जर पुढे गेला तर समजून चाला, कुठल्याच माणसाच्या समोर आपल्याला जन्मभर हात पसरायची पदर पसरायची गरज पडणार नाही. जीवनामध्ये असं माणसाने जगलं पाहिजे. आईवडिलांची सेवा करा. ज्याच्या ज्याच्या वाट्याला आईवडील आले, राग मानू नका, कंटाळा मानू नका. महाराज जोपर्यंत घरामध्ये मायबाप आहे त्यांची सेवा करा. फोटोच्या पुढे नैवेद्य ठेवून काही उपयोग नाही दादा, मी नेहमी सांगत राहतो. जोपर्यंत ज्याला गरज आहे ना त्याच्यापर्यंत पोहोचा. एखाद्या गोष्ट शाळेला गरज आहे तिथं जा, एखादा अनाथ आश्रम आहे तिथे जा. आम्ही तिथं जात नाही. नाही आम्हाला 40,000चा बाबा आणायचा. अरे कधी का म्हणे तू का तात्याच्या वाड्यातल्या ना 60,000चा आणलं, मग आम्हाला 50,000चा आणलं. अरे याच्यावर काय मोठेपणा असतो का दादा? अरे आईच्या आणि बापाच्या नावानं जर तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये गवताची पेंडी घेऊन गेले आणि गवताची पेंडी घेऊन जर गाय आंबरत आली, तेवढी गवताची पेंडी खाली का तुमचं समजून चाला तुमचा बाप स्वर्गात गेला. पण आम्ही काय करतो, नाही त्याच्या मडेवच घालायचे कीर्तनकाराच्या. हा असं नका करू.
ज्याला द्या आता आम्हाला गरज आहे ना पैशाची, तुम्ही आम्हाला नका बोलू, भलतेच बोलावणार, आम्हाला गरज आहे त्याची. आज हे विद्यार्थी महाराज यांना विचार त्यांची फी. आमची संस्था म्हणजे महाराज विनामूल्य चालते असंच म्हणा. आणि पुढल्या वर्षापासून फार मोठं काम आहे. विनामूल्य आमची संस्था आहे, त्याच्यामध्ये आम्हाला 300 पंक्ती घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये 3-3.5 रुपये पंक्तीचा खर्च आहे. 50 पोराला लागतं काय जेवायला? सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण 4,000 होते. तुम्हाला वाटलं ना बस आता वडिलांच्या नावानं पितृपक्ष आहे किंवा वडिलांचं श्रद्धा आलं ना, कुठेच जाऊ नका. एखाद्या एक तर गोशाळेत जा, नाही तर अनाथ आश्रमाचा तिथं द्या. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमात गोशाळात जर तुम्ही वडिलांच्या नावानं जर तुम्ही काही द्याल ना, तुम्हाला श्राद्ध घालायची सुद्धा गरज नाही आहे. अन्नदाने दृढायुषी, ज्या दिवशी तुम्ही बापाच्या नावानं अन्नदान करेल त्यावेळेला ते पितर सुद्धा मुक्त होत आहे. म्हणून आपण ते केलं पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली अभय नरका जाणे. विश्वांबरा शरणागत भूतजात बंधुनी श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणवणे. तुकाराम महाराज असं म्हणतायत, असं जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्म शिल्लक राहणार नाही. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. विश्वांबरा शरणागत भूतजात बंधुनी. ज्याच्या ज्याच्या घरामध्ये आई वडील माझं व्यासपीठावून सांगणे त्यांची सेवा करा. हो, त्यांची सेवा करा. 4 पोरं असतील तर कंटाळा मानू नका. मोठा म्हणेल आम्ही सांभाळणार नाही, धाकटा म्हणेल आम्ही सांभाळणार नाही. अरे किती भाग्य. इकडं बघा माझ्याकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. मी नेहमी एक वाक्य कीर्तना सांगत राहतो श्राद्धाच्या. हो, किती भाग्य. आईवडील आले माझ्या वाट्याला, बंगला गाडी गेली वाटणीत मोठ्याला, घराजवळची बाग मिळाली धाकट्याला, सुपीक शेतीची जागा मिळाली मोठ्याला. किती भाग्य. आई वडील आले माझ्या वाट्याला. पंच जमले होते वाटणी करताना, आगीत तेल घालत होते आम्ही भांडताना. आम्ही उत्सुक होतो हिस्सा मागताना, त्यांना आनंद होत होता घर विभागलेले दिसताना. आईचे दागिने नेणे पंचांनी मोठ्याला. किती भाग्य. आई वडील आले माझ्या वाट्याला. संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई. आम्हाला कोण सांभाळेल या दिशेने बघत होते बाबा आणि आई. आई बाबा आमच्याकडे चालायला कोणीच पुढे सरकलं नाही. मला कळत नव्हतं माझ्या वाट्याला येईल की नाही. काहीच कमी नाही माझ्या वाट्याला. किती भाग्य. आई वडील आले माझ्या वाट्याला. खुश झाले सगळे, खुश झाले बनून करोडपती. आई वडील ही माझी मोठी संपत्ती. आई वडिलांचा आशीर्वाद येईल कामी आणती. काहीच कमी नाही हो माझ्या साठ्याला. किती भाग्य. आई वडील आले माझ्या वाट्याला. माया बाप केवळ काजी पुंडलिक काय केले परब्रह्म उभे ठेवले. झालेली कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण कैलासवासी बाळोबा कारभारी वाजे यांच्याच पवित्र स्मृतीला पुनश्च एकदा वंदन करतो. आमचे जीवलग मित्र अरुण भाऊची सुद्धा खऱ्या अर्थाने उपस्थिती आहे. त्यांच्या चरणावर कमलावरती या गावामध्ये ज्या ज्या वेळा आम्ही हक्काने येतो त्यावेळेस सगळं श्रेय आमच्या अरुण भाऊकडे जातं. नेहमी संपर्कामध्ये असतात म्हणून मनापासून त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. आप्तेष्ट नातेवाईक या खऱ्या अर्थाने वाजे परिवाराचे सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आमच्या संस्था सर्व गुरुकुलातील विद्यार्थी, आमचे विनिकरी महाराज हे गावातील भजनी मंडळ आहे, आमचे अमोल भैया आहेत, त्यामध्ये आमचे गोरख दादा आहेत, आमचे श्रावणजी महाराज बनाळे आहेत, आमचे सोमनाथ देवा आहेत. म्हणून मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर जेवणाची देखील व्यवस्था आहे. कोणी सांगेल का नाही मला माहीत नाही, पण आपलं कर्तव्य आहे ना सांगणं, नाही का? तुम्ही सांगशाल ना कीर्तन झाले? बरं, मी आता एवढं निवेदनचं झालं आहे. जोपर्यंत घरामध्ये आईबाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. आई काय असते बाप काय असतो आपण कीर्तनामध्ये नेहमी ऐकतो, बरं का? आई काय असते बाप काय असतो ना आपण नेहमी कीर्तनामध्ये ऐकत असतो. ऐका ना, आता तर वडील तर निघून गेले आणि आता आईची सेवा आपण खऱ्या अर्थाने केली पाहिजे. ज्या ज्या घरामध्ये वडील नावाचं पात्र निघून जातं ना ते घर सुनं सुनं राहते. बाप किती कष्ट करतो दादा, किती कष्ट करतो. आपल्या तब्येतीचा तो बाप विचार करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बाप करे जोडी लेकुराचे ओढे आपुले कुर्बानी वाळवणे आपुली कुर्बानी वाळवणे काय केला विराजिता दणी
एकाएक केला मेरा सिद्धांत वाजत राहा, टाळ वाजवा. बाप जीवनामध्ये किती कष्ट करतो आपण पाहतोय. एखाद्या आईचं कपाट जर उचललं तर महाराज किलोभर साड्या खाली पडतात. पण दिवाळी गेली, दिवाळीचा सण आला, भावाला कपडे घेतले, बहिणीला कपडे घेतले, मावशांना कपडे घेतले, मुलींना कपडे घेतले. भर दिवाळीला त्या बापाने अंगावरती नवा ड्रेस शिवला नाही, तो बाप असतो. भर दिवाळीला नवा ड्रेस अंगावर शिवला. अरे तुमच्या आणि माझ्या बापाच्या बनेला जे छिद्र पडले ना दादा, ते बापाच्या बनेला पडलेले छिद्र नाही, त्याच्या अंतकरणाला पडलेले छिद्र आहे. अंतकरणाला पडलेले छिद्र आहे. अजय माझ्या मुलाला नोकरी लागली, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारे माय आमच्या लक्षात आहे दादा. पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे या उद्देशानं महाराज 25-25 लाख रुपयाची बॅग घेऊन संस्था चालकाच्या पाया पडतो. आमच्या एवढ्या मुलाचं करा काहीतरी. बाप असतो तो. ज्या दिवशी मुलगा जन्माला आला का बापाची चिंता सतावत राहते बापाला नेहमी. नक्की माझ्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या मुलाचं भलं झालं पाहिजे, माझं मुलाचं कल्याण झालं पाहिजे. बाप नावाची चादर ज्यावेळी आयुष्यातून निघून जाते दादा हो, प्रत्येक सकाळी भविष्याची जाणीव करून देते. बापही मुलाला कडेवर घेते, बापही मुलाला खांद्यावर घेतो, आई मुलाला कडेवर घेते. आई मुलाला कडेवर काय घेते दादा सांगू का? आई मुलाला बाळावर कडेवर याच्यासाठी घेते, जे मला भेटलंय ते माझ्या मुलाला भेटलं. बाप मुलाला खांद्यावर काय घेतो सांगू का? माझ्या बाळाला महाराज मला जे दिसलं नाही ना ते माझ्या मुलाला दिसावं, एवढी दूरची नजर बापाची. बाप बाप असो, आई आई असते. बाप करी जोडी लेकराची उडी तू कोबराय म्हणतात. अरे तब्येतीचा विचार करत नाही तो. अरे दुसऱ्याच्या बांधावर सरायला गेलेला बैल महाराज 4 पायाचा सरजा नावानं जर आवाज दिला तर बैल पाठीमागचं सरतो दादा, पोटचा पोऱ्या पाठीमागं सरत नाही. तो बाप रडतो. आयुष्यात बाप 4-4 वेळा लागतो. ज्या दिवशी मुलीचं लग्न ठरलं का त्या दिवशी बाप रडतो. इतका रडतो सोमनाथ दादा का ढोरासारखा रडतो. बिदाईचा प्रसंग लक्षात घ्या. सगळ्यांना मुली आहे, आम्ही सुद्धा कोणाच्या तरी जावंय, सगळं डोळ्यानं पाहिलंय. बाप जवळ येतो, असाच मंडप असतो लग्नाचा दादा. जुना काळ आठवा ना तुम्ही, असाच लग्नाचा मंडप राहतो. बिदाईचा प्रसंग चालू राहतो, सनईचा उघडा वाजत राहतो आणि ते सनईचे स्वर कानावरती पडतात. श्रावण दादा, बापाचा धीर जातो, बापाचा तोल जातो. बाप एका खांबाला पकडतो आणि त्याच खांबाजवळ जातो, गुडघ्यामध्ये डोकं घालतो, ढोरासारखा हुंडके देऊ देऊ मुलीच्या आठवणीनं रडतो. बाप असतो जवळ. बाप रडतो ना दादा, इतके कष्ट त्या बापाच्या जीवनामध्ये असतात. बाप कधी काटकसर करत नाही, करत असेल तर त्याच्यासाठी करतो, मुलांसाठी कधीच नाही. बरं दादा, मुलगा जर म्हणला ना मला 500ची सँडल घेतो, बाप 1000 रुपये काढून देतो मुलासाठी. बाप बाप असतो. ज्या दिवशी लग्न जमलं का मुलीचं त्या दिवशी बाप रडतो, धीर जातो, तोल जातो, रडतो. इतका रडतो की महाराज डबडबल्या डोळ्यानं तो बाप जवळ जातो. जवळ गेल्याच्या नंतर महाराजाचा हात धरतो आणि हात धरल्याच्या नंतर ब्राह्मण काका जावायचा हात धरताय सासऱ्याच्या हातानं मुलीच्या ताब्यामध्ये देत आहे. मुलीच्या ताब्यातला हात घेतला की जावायच्या ताब्यात आहे. तो बाप म्हणतो दादा ऐका ना, माझ्याकडे लक्ष. इतका रडतो तो बाप म्हणतो, तो बाप म्हणतो जावई बापू, माझी ताईडी इतकी लाडात वाढली ना, माझी ताईडी गरिबीत वाढली, लाडात वाढली, तिला कधी त्रास इतका साधा स्वभाव आहे, अजून तक्रार माझ्याकडे केली नाही, अजून तक्रार माझ्याकडे. तिला सांभाळा बरं का, फार लाडाचे. आणि सांभाळत असताना महाराज डबडबल्या डोळ्यानं महाराज बिदायचा प्रसंग, मुलगी ज्यावेळेला निघून जाते, सगळे पाहुणे रावळे चहा प्यायला झाल्याच्या नंतर निघून जातात. पण बाप बाप असतो महाराज, बापाला कुणाच्या गळ्यात पडून रडता येत नाही. अरे 3ऱ्या नंबरच्या बंद खोलीमध्ये जातो, आतून कडी लावून घेतो. कडी लावून घेतल्याच्या नंतर गुडघ्यामध्ये डोकं घालतो, ढोरासारखा रडणारा बाप माय आमच्या लग्न. बाप बाप असतो, आई आई असते. मुलीचं लग्न झालं, सासरी गेली, भांडण झालं की रोज पोरगी फोन करते, आई बाबा कुठे? बाबा बसले, जेवले नाही का? आमचे जेवण झाले. बाबा जेवत नाही. का जेवत नाही का आई? बाबा एकदम साधे आवाज देते, बाबा काय झालं हो रडायला? तो बाप म्हणतो काय नाही, जेवले नाही तुम्ही? ताईडे माझी जेवायची इच्छा नाही. बाबा काय झालं, का जेवत नाही? माहिती मला आईचं तुमचं भांडण झालं ना, म्हणूनच जेवत नाही ना तुम्ही, म्हणून रागावले ना.
बाबा तुम्हाला माहित नाही का मी लहानपणापासून पाहते ना ताईचा स्वभाव असाच आहे, रडू नका, पोटभर जेवण करा का मी येऊ तिथं. अरे सासरला गेलेली पोरगी बापाचा राग शांत करण्याकरता, बापाचे डोळे पुसण्याकरता 100 किलोमीटर मोटरसायकल नवऱ्याला बाईकवर घेऊन येते. बापाचं सात्वन करते ती मुलगी असते. बाप असतो. अरे आयुष्यामध्ये फक्त 2 माणसाला घाबरा दादा, एक पापाला घाबरा आणि एक बापाला घाबरा. जे लोक पापाला घाबरतायत त्यांचा परमार्थ चांगला होतो, आणि जे लोक बापाला घाबरतायत त्याचा प्रपंच चांगला होतो. एक पापाला घाबरा, एक बापाला घाबरा. 1674चा दिवस असवा, 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजाला सोन्याचं सिंहासन भेटलंय, राजवैभवी पोशाख भेटला, जरीचा मुकुट भेटला, 32 मणाचं सिंहासन भेटलंय. त्या सिंहासनावर राजे बसतात. राजे झाले म्हणून सगळा सनया चौगडा वाजतो. राजा सिंहासनावर बसल्याच्या नंतर जिजामाता म्हणते, राजा खरंच राजा झाला रे तू, किती चांगलं झालं, पाय बरं राजा झाला तू. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आई खरंच राजा झालो, सोन्याचं सिंहासन मिळलं, 32 मानाचं सिंहासन भेटलंय, जरीचा मुकुट भेटला, नवरत्नाचे हार भेटले, राजवैभवी पोशाख भेटला. पण सिंहासनावर राजे खाली उठतात, जिजामातेच्या समोर जातात, सोन्याचा मुकुट घेतात, जिजामातेच्या चरण कमलावरती ठेवतात. आणि महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज त्या मुकुटाकडे पाहतायत, आईच्या चरणाकडे पाहतायत, आणि बापाच्या आठवणीनं हुंडके देऊ देऊ माझे राजे रडतायत. आई 32 मनाचं सिंहासन भेटलंय, राजवैभव पोशाख भेटला, नवरत्नाचे हार भेटले, सोन्याचा मुकुट भेटला. पण सोन्याचा मुकुट पाहण्यासाठी माझा बाप शहाजी राजा जिवंत नाही, त्याचं काय करू. अरे आई बापाच्या आठवणीनं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जर ते दुःख सहन होत नसेल तर मायबाप तुम्हाला आम्हाला कसं होत असेल. बाप करी जोडी लेकराची उडी, आपुले कुरवंडी वाळवणे, एकाएकी केला मिरासीचा धनी. म्हणून बाप नावाचं छत्र खऱ्या अर्थाने हरवलेलं आहेत. म्हणून त्यांच्या पश्चामध्ये कारभारी तुकाराम माझे वडील आहेत, आणि खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर भाऊ वाळुबा वाजे म्हणून वडील नावाचं छत्र हरपलं. पुनश्च मी एकदा त्यांना धन्यवाद देतो. आता वडील गेले, फक्त वडील आपल्याला फोटोमध्ये दिसणार आहे, म्हणून वडिलांची सेवा आता आपण केलेली आहे, पण आता आईची सुद्धा सेवा आपल्या जीवनामध्ये होणं महत्त्वाचं आहे. म्हणून लहानोबाई कारभारी वाजे आई आहेत, आणि कारभारी भाऊ तुकाराम वाजे वडील आहेत. एक वाक्य बोलतो आणि थांबतो. आईच्या आणि वडिलांच्या अगोदर मुलगा जात असेल तर त्या आईला आणि त्या बापाला काय दुःख होते, फार वाईट आहे. आपण डोळ्यानं सगळ्यांना अनुभवलेलं असतं प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख. म्हणून ज्या दिवशी आई आणि वडील आहेत आणि त्यांच्यात एकटा जर एखादा मुलगा जात असेल, एखादी मुलगी जात असेल, फार त्या जीवनामध्ये दुःख असतं. हे घरसुद्धा पुरकं झालं. पुनश्च एकदा या वाजे परिवाराला उदंड आयुष्य आरोग्य माझ्या भगवान पांडुरंगाने प्रदान करावं ही ज्ञानोबराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सेवा माझ्या पदरामध्ये पार पडले ते आमचे सोमनाथजी त्यांचे विद्यमान आहे. पुनश्च एकदा उदंड आयुष्य या बसलेल्या परिवाराला देतो. माझ्या ज्ञानोबराची तुकोबराची भगवान पांडुरंगाची छाया आपल्या जेवढ्या मंडपामध्ये बसलेली माणसं आहेत, मंडपाच्या बाहेर आहेत, त्यांच्यावरती माझ्या भगवान पांडुरंगाची छाया राहू दे. आणि म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवनी काळी. ही संत मंडळी सुखी असो. आम्ही ज्यांच्या बोटाला धरून परमार्थ केला, ज्यांच्याकडे पाहून परमार्थ केला, ज्यांच्याकडे पाहून आम्ही या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये आलो. आमचे हरिभक्तीपरायण पितृतुल्य आमचे वाल्मिकजी बाबा बाळापूरकर, म्हणून त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. छोट्या मुलाच्या कीर्तनकारामध्ये मोठ्या कीर्तनकाराने येणं हा मोठ्या कीर्तनकाराचा मोठेपणा असतो. म्हणून पुनश्च एकदा बाबाला धन्यवाद देतो. आणि ज्या बापाने लहानपणापासून अंगा खांदेव खेळवलं त्या बापाची मान समाजात खाली जाता कामा नाही. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळा वागवला नको त्यावेळी दूध पाजलं त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येता कामा नाही. ज्या शूराने आपल्याकरता प्राण गमवले, प्राणाची आहुती दिली, रक्त सांडलं, असत फासावर गेले, त्यांची कीर्ती आपल्या मुखामध्ये सतत राहू द्या. ज्या संतांनी हाडाचे काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून पवित्र वारकरी संप्रदाय जोपासला, या संप्रदायाला कलंक लागेल असं आपल्याकडून आचरण घडता कामाने. बससे पंचशील तत्व आपल्या जीवनात जर घडले, या कीर्तनाची सफलता आहे.
मायबाप आपण कपडे झटकून जर घरी जात असाल, या कीर्तनाची निष्फलता आहे. करविली तैशी केली कटकड, वाकडे का नीट देवदाने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले हे वेळी बामुळे उतरे राज महाराज तुम्ही नाही विचार